जय गुरुदेव. दसरा झाला काल, तर आज शुक्रवार आहे. तर काहीतरी जीवनामध्ये मनुष्याला बदल पाहिजे असतात, काहीतरी घटना घडत असतात. सगळे सुखी आहेत असं नाही, सगळे दुःखी आहेत असं नाही. कुणीतरी सुखी आहे, कुणीतरी दुःखी आहे. मग सुखी असणारे का सुखी आहेत ह्याचा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. दुःखी असणारे का दुःखी आहेत याचा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर सुखी असणाऱ्यांना काही वेळेला असं होतं, वाडवडिलांचा आशीर्वाद असतो किंवा त्यांच्या देवतांचा आशीर्वाद असतो किंवा पूर्वजन्माची काहीतरी पुण्याई असते. तर काय होतं, हे आपल्याला काही गोष्टींचं ज्ञानच नसतं, अज्ञानता असतो. दुःख काय येतं कोणाला, बऱ्याच लोकांना कळत नाही, कोणी शोधायला जात नाही, याचं कारण काय कोणी शोधत नाही. सुखी काय आहेत, तर सुखी असणाऱ्यांचं त्यांच्यावर कृपा असते, सांगितलं ना, पितरांची असते, देवतांची असते. दुःखी असणारे मनुष्य काहीतरी पूर्वजन्माचे पाप असतात. परत ह्या जन्मामध्ये तरी त्याचं प्रायश्चित्त करायसाठी म्हणून पुन्हा जन्म मिळतो. तर त्यावेळेस पण त्याच्यावर लक्ष न देता पुढं आपलं जीवन चाललंय ते जगायचं, रडत राहायचं की मी दुःखी काय, तर त्या दुःखाचं कारण कोणी शोधत नाही. पितृदोष असू शकतो, पूर्वजन्माचे पाप असू शकतात, त्यानंतर काहीतरी आपल्या हातून घडलेली पापं असतात किंवा कोणाचं तरी वाईट केलेलं असतं, वाईट चितलेलं असतं. हे कोणीतरी करतं, कोणावर तरी ईर्ष्या, जलन, हे पण चांगलं नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींचं रूपांतर हे दुःखामध्ये होतं. तर कोणी म्हणतं मी कधीच कोणाचं काहीच वाईट केलं नाही, तर माझ्या नशिबाला दुःख का, तर ह्याचं कारण असं आहे, ते पूर्वजन्मीचे काहीतरी पापं असतात किंवा काहीतरी पिढ्यानपिढ्याचं जे काय आपलं राहिलेलं म्हणतात ना ऋण असतं, ते जर नाही पार केलं तर ते पुढच्या पिढीला त्रास होत असतो. ह्याच्यामुळं दुःख येतं. तर हे दुःख कशामुळे येतं, काय येतं, हे कोणी शोधत नाही. ते शोधलं पाहिजे. आणि जे काय उपाय काहीतरी सांगितलेले असतात, ते उपाय तुम्ही करत जा. घरच्या घरी काहीतरी मी उपाय सांगते, ते माझे गुरु परमपूज्य वसंत विजयानंद गिरीजी महाराज हे खूप चांगले उपाय असे सांगत असतात आणि खरंच शास्त्रज्ञ पद्धतीचे उपाय आहेत. तर गुरूंकडनं काहीतरी शिकलो आहे मी शिकली आहे, त्याच्या बळावर सगळ्यांना मार्गदर्शन करते, सांगते. कोणाचं मोठेपणा बघण्यापेक्षा कोणाचं म्हणतात ना मोठेपणा किंवा कर्तृत्व कोणाचं तरी खूप मोठं असतं, म्हणून ते बघून त्याच्या मागं पळून आपण तेवढं कर्तृत्वान होऊ शकत नाही. कारण हे आपल्याला अभ्यास करावा लागतो, आपल्याला कष्ट करायला लागतात, आपल्याला आपल्या अडचणीतनं पुढं जावं लागतं. तर म्हणतात ना, स्वतःचे कर्म हे स्वतःच्याच नशिबाला असतात. मग ते तुम्ही चांगलं कर्म केलं की चांगलं असतं, वाईट काही असेल तर मग त्याचं पण येतंच. पण सांगायचं म्हटलं तर एकच आहे की जे दुःखी आहे त्यांनी दुःख काय ह्याचं कारण शोधा आणि त्याच्यावर पुढं मार्ग काढा. आणि जे खरं मनापासून देवाला आवाज देत आहेत, खरंच भक्ती करतायत, मला त्यांच्यासाठी एकच सांगायचं आहे, कुणी जाणून बुजून करत असेल त्यांच्यासाठी नाही आहे, पण खरंच ज्यांना देवापर्यंत पोहोचायचं आहे आणि ज्यांनी खरंच कोणाचं कधी वाईट केलं नाही, तरी पण त्यांच्या नशिबाला दुःख येतं, खूप दुःख येतं. ह्याचं कारण काय, तर ह्याचं कारण असं आहे की तुमच्यावर काहीतरी दैवी कृपा होणार आहे किंवा देवाची काहीतरी कृपा होणार आहे. त्यामुळं खूप दुःख येतं. खूप दुःख येऊन ते जे आपलं जे पुढं जी फेड असते ते देव लवकर करून घेतात आपल्याकडनं. त्यामुळं खूप जास्त दुःख येतं आणि त्या दुःखातनं एकदा पार पडले की मग
पुढचा मार्ग आपल्याला हा सुखाचा असतो. तर त्यासाठी पण खूप दुःख येतं. काही काही लोक म्हणतात आम्ही कधीच कोणाचं वाईट केलं नाही. स्त्रिया येतात, काय काय रडतात, सांगतात की कधीच कोणाचं वाईट केलं नाही. का असं? तर मग तुमचं काहीतरी पुढं चांगलं होणार आहे म्हणून देव तुमचं दुःख लवकर संपवण्यासाठी खूप मोठं दुःख देत आहे तुम्हाला. तर तेवढं आपल्याला पार करता आलं पाहिजे. आणि ते पार करण्यासाठी एकच करायचं आहे की जे भक्ती करतोय ते विश्वास ठेवून भक्तीच करायची. आणि खरंच माणसाने इकडं तिकडं अजिबात म्हणजे भटकायचं नाही आहे. आणि देव तुम्ही कितीही जर भटकले तर तुम्हाला देव हा अंतरात्म्यात मिळणार आहे. आणि ते पण कसं मिळणार आहे? तर त्यासाठी की प्रायश्चित्त केलं पाहिजे. त्यानंतर की हे सत्य मान्य केलं पाहिजे. देव आहे, जसं म्हणतात ना दुःख आहे तसं सुख पण आहे. तर काही गोष्टी दिसतात, काही गोष्टी दिसत नाही. अदृश्य असल्या म्हणजे ते काय नाही असं आहे का? जसं हवा दिसत नाही तसं देवता हे दाखवणाऱ्यालाच दाखवतात आणि सगळ्यांना ते त्यांचं रूप दाखवत नाही. चमत्कार हा प्रत्येकाला दाखवत नाही. म्हणून देव नाही आहे असं नाही आहे, देव आहे हे सगळ्यांनी मान्य करा. काहीतरी वेगळं ज्यांना पटत असेल त्यांनी खरंच व्हिडिओ ऐकत जा, म्हणजे महत्त्वाचं असतं. आणि बघत जा की खरंच महत्त्वाचं आहे की जीवनाचं सत्य काय आहे. तुम्ही किती जरी पळाले तरी सत्य हे लपणार नाही. आणि तुमचं जेवढं म्हणतात ना भोग आहे ते भोग सुटत नाहीत, पळून सुटत नाही. ते आपल्याला त्याच्यातून मार्ग काढावा लागतो आणि त्याच्यासाठी उपाय करावे लागतात. उपाय करून करून मार्ग काढावे लागतात. असं तुम्ही कितीही पळले तरी त्याचा उपयोग होत नाही. तर मार्ग काढावा लागतो, हे सगळ्यात खरं सत्य आहे. आणि त्याच्यातून पुढं जावं लागतं. तर व्हिडिओला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा. की खरंच महत्त्वाचं आहे की दिखावा नाही आहे ह्याच्यामध्ये काय, हे सत्य आहे. माझे गुरु परमपूज्य वसंत विजयानंद गिरीजी महाराज जगद्गुरू असे माझे गुरु आहेत. ते खरंच सांगते परमेश्वर रूपी आहेत. आणि माझे असे गुरु मिळायला माझं खरंच भाग्य आहे. मी तर एकदम अज्ञानी, म्हणजे मला तर ज्ञानच नव्हतं काहीच, पूर्ण अज्ञानी असलेली मी तर आज हे जे काहीतरी कोणाला तरी सांगते. मला सगळं व्हिडिओमध्ये सांगता येत नाही, समोर ज्या वेळेला असेल तेव्हा काहीतरी बोलता येईल. मी व्हिडिओमध्ये एवढं स्पष्टपणे सांगू शकत नाही काही गोष्टी. तर इतकं ज्ञान दिले गुरुंनी आणि खरंच खूप सुखी आहे. आणि माणूस म्हणतात ना पैशाने सुखी असण्याला महत्त्व नाही, त्याने म्हणतात ना मनाने आणि अध्यात्मामध्ये ज्या वेळेला मनुष्य असतो त्यावेळेला ते जे सुख असतं ते वेगळं असतं. मन असं शांत असतं, ते भटकत नाही कुठं. आणि भटकणाऱ्याला कधी सुख लागत नाही. तर तुम्ही कितीही जरी पळाले तर त्याचा त्रास हा शेवटी होतो. ज्यांना खरंच भक्ती करायची आहे, ज्यांना खरंच असं वाटतं परमेश्वर आहे का नाही, तर मला विचारा, मी सांगू शकते. कारण आम्ही चमत्कार बघतो, अनुभव घेतो आम्ही. आणि खरंच माझे गुरु परमेश्वर रूपी गुरु मिळाले म्हणून आज आईच्या पायाशी आहे. आईच्या पायापर्यंत पोहोचवणारे म्हटलं तर माझे गुरु. पण त्यासाठी तेवढे कष्ट घ्यावे लागतात, तेवढे नियम पाळावे लागतात आणि तसं राहावं लागतं. उगाच काही मिळत नाही, खूप कष्ट करायला लागतं. आणि तुम्ही म्हणता दागिना जो सोन्याचा असतो तो सोन्याचा दागिना असाच घडत नाही. त्याच्यासाठी त्याला म्हणतात ना अग्नीत तापून त्याचं अगदी पाणी होऊन त्याला पुन्हा घडवण होती तेव्हा तो दागिना बनतो. तसं कष्ट खूप आहे. आणि जेव्हा म्हणतात ना आपल्याला परमेश्वर भेटतात ना, जेव्हा आई भवानी जगदंबा पद्मावती जेव्हा भेटते ना, तेव्हा हे दुःख नाही वाटत. ह्याच्यात कसं आपण चालतो हे आपल्यालाच कळत नाही. हे खरं सत्य.
खरं सत्य कोणाला नको आहे. फक्त देव आणायचे, बसवायचे आणि झालं, मोठेपणा करायचा. तुमचं मन शांत आहे का हा विचार कधी केला आहे का? मन शांत, मन कशाने शांत होते? तर ज्या वेळेला आपली अंतरात्मा शांत असते. अंतरात्मा कशाने शांत होते? तर ते ज्या वेळेला तुम्ही देवाचं खरी भक्ती करता, देवीची देवीची भक्ती का करायची? तर देवीची भक्ती, देवी ही आई आहे आणि देवी ही हाकेला लवकर धावते, म्हणून देवीची भक्ती करायची. आणि खरंच माझं नशीब आहे की मला आईची भक्ती करायला मिळते आणि खूप अनुभव घेतला. आणि इतकं म्हणजे सुख आहे भक्तीमध्ये, ते कशामध्ये नाही. मार्गदर्शन का करायचं? की खूप लोक अज्ञानी आहेत, त्यांना वाटतं देवच नाही, काही खरंच नाही, हे सांगण्यासाठी. आणि हे सत्य आहे हे सांगण्यासाठी हे मी रील्स बनवते, व्हिडिओ टाकते आणि खरं काय ते शोधत जा. कारण दिखावा हा दिखावा असतो, खरं हे खरं असतं. आणि आयुष्यामध्ये खऱ्याचा उपयोग होतो, दिखाव्याचा होत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, सांगितलेले उपाय करत जा आणि काही दुःख असेल त्या दुःखातून बाहेर पडायचा प्रयत्न करा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देऊ दे. ओम पद्मावती माता की जय.